उमेदवारी निश्चित आपली झालेली आहे. खरं म्हणजे मी आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील, आमचे आव्हाड साहेब, त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभाई पाटील, माजी मंत्री देवकरप्पा, माजी मंत्री सतीश अण्णा पाटील यांनी माझ्यासारख्या नवीन माणसावरती विश्वास टाकला. त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि ह्या येणाऱ्या काळात जी काय मी नौका, माझं चिन्ह नौखं, पण तरीसुद्धा आपण ही तुतारी घराघरात पोचून तिला नक्कीच आपण ह्या मतदारसंघात वाजवू अशी आणि त्यात म्हणजे खरं म्हणजे आमचे सहकारी पक्ष काँग्रेस असेल, उभाटा शिवसेना असेल, त्याचप्रमाणे इतर वंचित असेल, तुमचं आप आहे, BRS आहे, हे सर्व आता अजून मला त्यातलं हे नाही, पण हे सर्व मंडळी त्याचबरोबर आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे सर्व सोबत आहेत. दादा, वर्षानुवर्ष रावेर हा भाजपाचा गड राहिलेला आहे. गेल्या 10 वर्षापासून तिथे रक्षा खडसे या खासदार आहेत. खडसे परिवाराचं एक वलय मानलं जातं आणि एवढ्या मोठ्या शक्तीविरोधात आज तुम्ही निवडणुकीत उतरला आहात. कसं आव्हान असेल? खरं म्हणजे आव्हान आहे, पण ते आव्हान फक्त माझ्या एकट्याचं नाही, तर हे जनतेचं आव्हान आहे. आणि यांचं वलय आहे नक्की, पण तुम्हाला कल्पना असेल की काँग्रेसचं सुद्धा एक आमच्या अधिक एका पक्षाचं सुद्धा वलय चांगलं होतं आणि हे चेंज होत असते. आणि त्या पद्धतीनं आत्ता जनतेला काय पाहिजे? विकास पाहिजे. जनतेने खूप बघितलं आहे, जनतेला विकास पाहिजे. विकास काय असतो याची डेफिनेशन लोकांना लक्षात आणणं जरुरीचं आहे आणि त्या मुद्द्यावरतीच आपण फक्त काम करणार आहोत. आणि येणाऱ्या काळात डेव्हलपमेंट हाच माझा एक मुद्दा असणार आहे. आणि रावेर लोकसभा मतदारसंघ कशा पद्धतीनं आहेत हे जनतेला सुद्धा माहिती आहे आणि आपल्याला सुद्धा कल्पना आहे. सर्व श्रुत आहे. दादा, एक उत्कृष्ट उद्योजक म्हणून तुमची ख्याती आहे आणि शेती व्यवसायात तुमचा उद्योग आहे. रावेर मतदारसंघात केळीचं पीक घेतलं जातं. केळीच्या खूप प्रमाणामध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. जर तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलात तर कशा पद्धतीने पुढे हे सॉल्व्ह करा? माझं एकच असेल की ज्या समस्या वर्षानुवर्ष चालू आहेत ना, त्या समस्या पुन्हा गिरवल्या जाणार नाही याचं फक्त मी काळजी घेणार आणि त्याच्यावरती सोल्युशन काढणार. फक्त आंदोलन करून प्रश्न सुटतात, फक्त आंदोलन करायचे आणि पुन्हा तोच प्रश्न तसाच राहू द्यायचा असं नाही करता. त्या प्रश्नावरती, त्या मुद्द्यावरती, त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढणे, पर्याय काढणे हाच माझा एक उद्देश असेल किंवा हाच माझा पर्याय असेल, हे असेल. आपण गेला होता मागच्या 2 महिन्यापूर्वी, त्यानंतर तुम्ही पुन्हा शरद पवार गटात आला. बरेचसे सोशल मीडियावरती कॉमेंट्स येत आहे, काय सांगतो? नाही, सोशल मीडियावरती कॉमेंट्स येतात हे खरं गोष्ट आहे आणि ते येतच राहणार. आणि भाजपात गेलो परंतु तिथे कुठलंही पद घेतलं 15 दिवस 20 दिवस मी तिथे होतो आणि कुठलंही पद किंवा सत्ता काही असं भोगलेलं नाही. आणि पक्षप्रवेश किंवा पक्ष बदलणे हे महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे. मला वाटतं तुम्ही आपण सर्व श्रुत आहेत. त्याप्रमाणे खूप काही त्याचं मोठं इश्यू त्याचा आणि विषय येणार नाही. परंतु पुन्हा तिकिटासाठी आलो असं म्हणता येणार. आणि पवारसाहेबांनी माझ्यावरती 2019मध्ये सुद्धा आपण त्याच्या साक्षीदार आहातच. 2019मध्ये सुद्धा माझ्यावरती विश्वास त्यांनी टाकला होता आणि त्या विश्वासाची म्हणजे अचानक नवीन माणसाला बोलवणे आणि देणे ही खरोखर मोठी गोष्ट आहे. लोकांचे आयुष्य चालले जातात ह्या गोष्टीसाठी, परंतु मला अचानक बोलवणे आणि मला ह्या पदावरती नेणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आज मी एक सर्वसाधारण कुटुंबातला मनुष्य आहे. त्यामुळे तो एक कुठेतरी जाणीव मला मनात होती की नाही, जर साहेबांनी बोलवलं तर आपण नक्की जाऊया. आणि काही पब्लिकचे खालून मला फोन आले, खरं पब्लिकचे असे फोन होते की साहेब काहीतरी करावं तुम्ही, आता पुन्हा हा वेळ आहे. तर त्यामुळे मी त्या आग्रहास्तव, पब्लिकच्या आग्रहास्तव आणि जनतेच्या आव्हानास्तव मी तिथे गेलो आणि ते आज साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला तुमच्यासमोरच आहे.